नमस्कार, स्वागत आहे आपले लाईफ मूव्हमेंट या चॅनलमध्ये. तर आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवत आहोत गव्हाच्या पिठापासून. आमच्याकडे शिरा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तर ते नक्की सांगा. कोणी गव्हाचा हलवासुद्धा म्हणतात त्याला. मी कढईमध्ये तूप टाकलेले आहे. मी अगोदर पण तूप टाकून थोडंसं फ्राय केलं होतं त्याला, पण नंतर लक्षात आलं अरे आपण व्हिडिओ बनवू म्हणून मग मी पुन्हा काढून आता थोडंसंच तूप टाकलं. तर तुम्ही जास्त प्रमाणात तूप टाकून हे असं पीठ गाळणीने गाळून घेतलं होतं मी आणि कढईमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्याला, चांगला लालसर रंग येईपर्यंत. तर हे बघा तूप त्याला सुटत आहे, कारण मी अगोदरसुद्धा काढलं होतं आणि कढईत टाकलं, पण नंतर असं वाटलं की आपण व्हिडिओ बनवू. ही साखर तर आपल्याला जेवढं गोड लागतं त्याच्यानुसार ही साखर घ्यायची आहे प्रमाण. मी समजा या वाटीभर पीठ घेतलं आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आणि आता इकडे एका साईडला आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तर मी गॅस चालू केला आणि पाणी ठेवलं आहे, कारण गरम पाणी टाकल्यामुळं तो चिकट होत नाही आणि खायलासुद्धा चविष्ट होतो. आणि या पिठाला असं तूप सुटेपर्यंत छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, कारण लालसर रंग आला पाहिजे त्याला. तर त्याला लालसर रंग आला तर तो चविष्ट पण होतो आणि मोकळा होतो, चिकट होत नाही. तर बघा असा रंग येतो त्याला आणि सारखं असं त्याला हलवत राहायचं आहे. तो कढईला पण चिटकलं नाही पाहिजे आणि जास्त काळंसुद्धा झालं नाही पाहिजे. जर जास्त तो भाजला गेला तर त्याची चव बिघडते. त्यामुळे त्याला असं सारखं हलवत राहायचं आहे. त्याला आपोआप तूप सुटायला लागेल. तूप सुटल्यानंतर सारखं कढईला चिटकू न देता ते हलवत राहायचं आहे. आणि त्याला नंतर ही इकडे एका साईडला पाणी गरम केलेलं आहे, तर ते आपण वरतून पाणी टाकणार आहोत एकदम साध्या पद्धतीने. नाही त्याच्यात विलायची वापरलेली आहे, नाही काजू बदाम, काहीच नाही आहे. एकदम नॉर्मल, पण खायला खूप चविष्ट आणि पौष्टिक असा हा आपला एक पारंपरिक पदार्थ आहे. तर नक्की ट्राय करा. बघा अशा प्रकारे हे असं कढईत भाजून घ्यायचं आहे. आईने शिकवलेला हा पारंपरिक पदार्थ. सगळ्यांच्याचकडे आई शिकवती, पण असे काही पदार्थ असतात ते आपण लहानपणापासून खात आलेलो असतो. तर आमच्याकडे हा पदार्थ बनवला जातो. तुमच्याकडे बनवला जातो का हे नक्की कमेंट करून सांगा. बघा आता याला तूप सुटत आहे आणि पौष्टिक असा आहे, लहान मुलांनासुद्धा आवडतो. आमच्याकडे तर आम्ही सगळे आवडीने खातो. बघा असं त्याला तूप सुटू द्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, कारण त्याला कढईला लागलं तर त्याचा जळकट असा वास येतो आणि चवसुद्धा जळकट लागेल. त्यामुळे सारखं एकदम कमी गॅसवर त्याला असं भाजून घ्यायचं आहे छान. इकडं पाणी तापायला ठेवलेलं आहे. आता ही साखर अशा प्रकारे असं त्याला आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि कोणाकोणाला आवडतो, कोणी खाल्लेलं आहे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एक हा छोटासा माझा प्रयत्न आहे, ट्राय करत आहे. हातामध्ये एक मोबाईल आहे आणि एका हाताने ते सुरू आहे करणं. असं कढईला आजूबाजूला लागलं असेल तर ते आपण व्यवस्थित त्याला हे करून घ्यायचं, कारण ते चिटकतं तुपामध्ये हे करत असल्यामुळं. आणि ज्याच्याकडे तूप अवेलेबल नसेल तेलामध्ये पण छान लागतो, जर तेल टाकलं तरी चालेल. आणि हे बघा छान खरपूस भाजल्यानंतर त्यात मी साखर ॲड केली आहे. त्यातच टाकायची, कारण ती साखरसुद्धा मग त्यात एकदम मिक्स होऊन छान हे होतं. पाणी टाकल्यानंतर अगोदर जर पाणी टाकलं तर साखर मिक्स होत नाही व्यवस्थित आणि त्याचे गोळे बनतात. तर त्या पिठातच साखर टाकायची आपल्याला. आणि हे एका साईडला मी गरम केलेलं पाणी ठेवलं होतं, ते अंदाजे थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही. एकदम टाकलं तर हे होतं, थोडंच टाकायचं आहे आणि असं छान ढवळत राहायचं आहे, त्याला मिक्स करायचं आहे. जास्त पाणी टाकलं तुम्ही एकदमच टाकलं तर ते चिकट होऊन जातो. असं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं आहे त्याला. त्यामुळे तो एकदम मऊ आणि मोकळा होऊन जाईल. बघा अशा प्रकारे त्याला ढवळून घ्यायचं आहे, छान मिक्स करायचं आहे, सारखं हलवायचं आहे एक स्पीडनी. जर तुम्ही त्याला मध्येच हे केलं तर त्याचे गोळे बनतात, गाठी बनतात आणि ती मऊ होत नाही. बघा कसा होतो आहे तो, मिक्स झालं सर्व एकदम छान. असं सारखं ढवळलं तर एकदम छान मिक्स होऊन जाईल. अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. बघा दिसायला कसा दिसतो आहे आणि एकदम मऊसूत होऊन जातो तो. सगळ्यांना, लहान मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी ही पारंपरिक रेसिपी आहे. तर बघा असा त्याचं टेक्स्चर दिसतं आपल्याला, असा दिसायला दिसतो आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतो. ड्रायफ्रूट्स वगैरे, विलायची हे त्याचे काय म्हणतात सजवण्यासाठी टाकलेले पदार्थ आहेत. तर हा पारंपरिक आणि एकदम नॉर्मल पद्धतीने केलेला असा पदार्थ आहे. तर सगळ्यांना आवडला असेल तर नक्की फॉलो करा, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बघा असं दिसते.
भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा. हे बघा एकदम मऊ मऊ छान झालेला आहे. बघा कसा दिसतोय तो. खायला खूप टेस्टी लागतो. सगळ्यांना आवडेल. बाय.